थर्मोडायनॅमिक्सचा आपण आता 5वा प्रॉब्लेम बघतोय. या प्रॉब्लेममध्ये डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर ते कशावरून ठरतंय, तर मी तुम्हाला म्हटलं तसं प्रॉब्लेममध्ये सगळे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत, त्या इम्पॉर्टंट वर्ड्सना तुम्हाला अंडरलाईन करावे लागेल. या प्रॉब्लेममध्ये इम्पॉर्टंट वर्ड्स आपण शोधायचे आहेत. तर हा पहिला इम्पॉर्टंट वर्ड आहे तो कॉम्प्रेस झालेला, हा इम्पॉर्टंट वर्ड पहिला आहे. आणि दुसरा इम्पॉर्टंट वर्ड आहे तो रिव्हर्सिबल. आता प्रत्येक वर्डचा मी थोडासा त्याच्या मागचं मिनिंग सांगतो तुम्हाला. रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर तो वर्बल हा डब्ल्यू मॅक्स वाला असतो, म्हणजेच नॉन स्पॉन्टेनियस, आपोआप होत नाही प्रोसेस. आणि कॉम्प्रेस्ड याचा अर्थ आधी गॅस एवढा होता, नंतर तुम्ही कॉम्प्रेस केला, पिस्टन खाली प्रेस केला, कॉम्प्रेशन झालं. मग आधीचं जे काही व्हॉल्यूम होतं ते जास्त होतं, नंतरचं व्हॉल्यूम कमी झाले. पण या ठिकाणी प्रेशरचा हे दिलंय, फॉर्मॅट दिलाय. मग हा P1 आणि हा P2. मग ज्यावेळेला गॅस कॉम्प्रेस करायचा होता, कॉम्प्रेस करायच्या आधी प्रेशर हे कमी असणार आहे, पण ज्यावेळेला तुम्ही कॉम्प्रेस केला तर प्रेशर वाढलेलं असणार आहे. मग हा P1 म्हणायचं कॉम्प्रेस करायच्या आधी, आणि कॉम्प्रेस केल्यानंतर P2 बोलायचा. मग P1 कमी असणार, P2 जास्त असणार. आणि मी तुम्हाला म्हटलंय की मोठी संख्या वर द्यायची म्हणून सांगितलं होतं. आता मी इथं गिवन लिहितो. मग गिवन मध्ये काय काय लिहायचंय बघूया आपण. आता मास ऑफ CO2, इथं नंबर ऑफ मोल्स दिलेले नाही, तुम्हाला काढावे लागतील. मास ऑफ CO2 म्हणजेच काय, मास ऑफ CO2 किती दिलंय, तर 2.2 × 10⁻² kg दिलाय. कधीही तुम्हाला मास किलोग्राम मध्ये घेऊन नाही चालणार, तुम्हाला तरी ग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ग्राम मध्ये कन्वर्ट करताना काही लोकांना कळत नाही, त्यांच्यासाठी मी थोडंसं मुद्दाम जास्त इलिस्ट्रेट करतो. 10⁻³ म्हणजे 1000 न मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे 1 किलो म्हणजे किती ग्रॅम असते, 1000 ग्रॅम. तसंच एनर्जी मध्ये सुद्धा 1 किलो जूल म्हणजेच किती जूल असते, तर 1000 जूल असते. म्हणून मी 1000 न मल्टिप्लाय केलं. 1000 न गुणणं म्हणजेच 10⁻³ न मल्टिप्लाय करणार. मग घातांकाची बेरीज होते, 3 - 2 1 येतो, 10⁻1. 10⁻1 म्हणजे 1 पॉईंट इकडे सरकणार, म्हणजे 22 ग्रॅम होतं. नंबर ऑफ मोल्स पण काढून टाकूया. नंबर ऑफ मोल्स मास अपॉन मास किती आहे, 22 ग्रॅम. आणि मोलार मास किती आहे, तर 44. 22 × 44 0.5. नंबर ऑफ मोल्स 0.5 आले. हा विषय संपला. तर त्यांनी टेम्परेचर पण दिले. टेम्परेचर किती दिले त्यांनी, टेम्परेचर दिले 300 केल्विन. आणि सगळ्यात महत्वाच्या दुसऱ्या 2 गोष्टी त्यांनी दिल्यात बघा. त्यांनी काय सांगितलंय, कॉम्प्रेस झाल्यानंतर प्रेशर इज डबल्ड असं म्हटलंय. पण प्रेशरची व्हॅल्यूज दिलेली नाहीये. व्हॅल्यू दिली असते तर बरं झालं असतं, पण व्हॅल्यू दिलेली नाही. तरी सुद्धा सोपं आहे, कारण आधी जेवढं प्रेशर होतं त्याच्या डबल नंतर झालंय. मग आधीचं प्रेशर म्हणजे आपण त्याला P1 म्हणूया. आधीचं प्रेशर आपण P1 कन्सिडर करूया, सुरुवातीचं प्रेशर, इनिशियल प्रेशर. मग एखादी गोष्ट माहित नसेल तर त्याला आपण X कन्सिडर करूया. आणि रिअल लाईफ मध्ये पण ज्या गोष्टीला तुम्ही विसरलेला असताय तर तुम्ही X म्हणताय, तसं इथं जी माहित नाही त्याला X बोलूया. P1 X होता, आणि काही वेळानंतर जो प्रेशर होता P2 तो डबल झाला. डबल म्हणजे ह्याच प्रेशरला किती मल्टिप्लाय करायचं आहे, 2x न, म्हणजे 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. इनिशियल प्रेशर तुम्ही X कन्सिडर करताय आणि फायनल प्रेशर तुम्ही 2x कन्सिडर करताय. म्हणजे हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे, ह्या प्रॉब्लेमचा एक वेगळंपण आहे. मग आता तुम्ही फॉर्म्युला कुठला वापरणार, तर मी सांगितलं तसं डब्ल्यू मॅक्स इज टू. आता कॉम्प्रेशन असेल तर W प्लस असेल का मायनस असेल, तर कॉम्प्रेशन असेल तर बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम असते. ऑन द सिस्टीम असेल W असतो प्लस. मग 2.303 nRT log to the base 10. आता इथं समजून घ्यायचं, log to the base 10 वरचं प्रेशर जास्त असते, खालचं प्रेशर कमी असते. मग दोन्हीपैकी व्हॅल्यू कोणती मोठी आहे, P2 मोठा आहे. मग इथं व्हॅल्यू काय ना, P2/P1. म्हणजे वरची व्हॅल्यू कधी पण मोठी असणार आहे, हे समजून घ्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. मग आता मी सगळ्या व्हॅल्यूज पुट करतो बघा बरं. 2.303 यांची व्हॅल्यू किती आहे, 0.5. R 8.314 इंटू 300 इंटू log to the base 10. आता P2 किती आहे आपला, तर P2 आहे तो, P2 किती आहे, तर 2x आहे. आणि P1 आहे तो x आहे, 2x/x. आता काय करायचं मग, तर हे सॉल्व्ह करायचं. मी तुम्हाला इथं सांगितलं, इथं हे स्टेप लिहून डायरेक्ट आन्सर लिहायची, कधीच गडबड नाही करायची. इथं काय करायचं, तर हे एकदा स्टेप लिहा वाटलं तर. 0.5 × 300 150 येते. तुम्ही तुमची मर्जी असेल कसं पण लिहा. 303 इंटू 0.5 इंटू 8.314 इंटू 300 इंटू log to the base 10. x कॅन्सल राहिला 2. मग अनेकदा लिहा इथं 2.303 इंटू 0.5 इंटू 8.314 इंटू 300 इंटू 2चा लॉग 0.3010. आता 1 2 3 4 5 ह्या सगळ्या व्हॅल्यूजचा काय करायचं, तुम्हाला लॉग बघायचा आहे. लॉगची सम काढायची, आणि सम काढल्यानंतर त्या समचा अँटीलॉग बघितला, जे आन्सर येणार आहे तो काय येणार आहे तुमचा
डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू 864.4 जूल, एवढं तुमचा डब्ल्यू मॅक्स येईल, त्याचा आन्सर असेल. इथं फक्त लक्षात घ्यायचं की कॉम्प्रेशन असल्यामुळे डब्ल्यू हा प्लस आलाय, तर चुकून सुद्धा मायनस नाही लिहायचा. आणि तुम्हाला किलो जूल मध्ये करायचं असेल तर आहे व्हॅल्यू 10⁻⁻³ मल्टिप्लाय करू शकताय. थँक्यू.